तर नमस्कार मित्रांनो, मी समीर पाटील आणि आपल्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज मी जात आहे रात्रीच्या चिंबोऱ्या पकडायला, गोऱ्या चिंबोऱ्या। तर माझ्यासोबत आलेला आहे मंगेश नाईक आणि मी स्वतः। तर काय बोलशील मंगेश नाईक, रात्रीचे चिंबोऱ्या आपण पकडायला जातात, काय बोलशील? रात्रीच्या चिंबोऱ्या पकडायचा अनुभव वेगळा, जो खाण्याला मजा नाही ना एवढा पकडायला मजा येतो। कारण रात्रीची चिंबोरी पकडणं म्हणजे चिंबोरी पण आम्ही गोऱ्या चिंबोऱ्या पकडणं, ती चिंबोरीसुद्धा काली असतो, त्याच्यामुळे टॉर्च व्यवस्थित हवी, पायात गमबुटं हवी, हातात काठी हवी। कारण जर रात्रीच्या पाण्यामध्ये जाता वेळेस साप वगैरे जास्त असण्याची शक्यता, चान्सेस जास्त असतात, त्याच्यामुळे चिंबोरी पकडायसाठी मजा ही वेगळी असतो। चला, तर आता आम्ही जात आहोत गोऱ्या चिंबोऱ्या पकडायला, चला। तुम्ही बघू शकता आम्ही आता जात आहोत जंगलातून। डाय असतात छोटे छोटे, त्या डायामध्ये चिंबोऱ्या भरपूर असतात, तेथे आम्ही पगोल्या टाकणार आहोत। तुम्ही बघू शकता किती गवत आहे। असल्या गवतातून सावधगिरी म्हणून बॅटरी हातात आणि काठी घ्यायला लागते। बघा एरिया कसा आहे, तुम्ही बघू शकता। चिंबोऱ्या खाणं म्हणजे काय खाऊ गोष्ट नाही, त्याच्यासाठी पण थोडी रिस्क असते। हे असे छोटे छोटे डाय असतात बघा, या डायात पगोल्या टाकल्याने चिंबोऱ्या भेटतात। या आहेत छोटे छोटे डाय। बघा माझा पार्टनर मंगेश नाईक कसा चालत चालत येत आहे, पगोल्या हातात आहे। चला, रात्रीचा भयानक असा रस्ता आणि पाणी बघा, त्या पाण्यात गोऱ्या चिंबोऱ्या असतात। बघा अशा रात्रीचे पगोल्या घेऊन आम्हाला जायला लागते चिंबोऱ्या पकडायला, गोऱ्या चिंबोऱ्या त्याला बोलतात आम्ही। बघा हा माझा पार्टनर मंगेश नाईक स्वतः आणि मी चालत चालत बघा कसा जंगलातून जात आहोत आम्ही। थोड्या टायमात आता आम्ही पगोल्या सर्व काही टाकणार आहोत, नंतर तुम्ही बघा किती चिंबोऱ्या आम्हाला भेटतात त्या। बघा कशा एक एक करून पगोल्या टाकायला लागतात। भरपूर मोठी आलेली, मस्तपैकी आलेली आहे। मंगेश काय बोलतोस? एकदम एक नंबर, किती मजा येते बघ। पालालेली पकडली, आणशी पण बघा चिंबोरी कशी गवली, पालालेली आल्या, दोन आल्या। आधी मस्तपैकी पहिल्याच उकटणीत बघा 7 चिंबोऱ्या आलेल्या आहेत। किती? 7। बघा का किती मोठ्या मोठ्या आलेल्या आहेत। 7 चिंबोऱ्या आलेल्या आहेत पहिल्याच उकटणीत, गोऱ्या चिंबोऱ्या।
पाण्यावर छोटे छोटे मासे बघा किती आहेत ते. हे बघा किती मासे आहेत छोटे छोटे. आता आम्ही थोडा पगोल्या टाकलेल्या आहेत. आता आम्ही अशा डगरी असतात याच्यात आम्ही चिंबोऱ्या बघतो. चिंबोऱ्या असतात रात्रीचे निघतात बाहेर. या डगरीच्या फटीना अशा चिंबोऱ्या असतात. सध्या आम्ही चिंबोऱ्या बघत आहोत कुठं दिसतो का. या पाण्यामध्ये साप पण असतात हा, छोटे छोटे. चावत नाही पण अंगावर येतातच. थरार बघा, थरार. रात्रीचे चिंबोऱ्या पकडण्याचा थरार बघा. याच्यात चिंबोऱ्या असतात. आता तुम्ही बघत आहात मंगेश नाईक या डगरीखाली चिंबोरी कसा काढतो बघा. ही मोठी डगर आहे आणि या डगरीखाली एक चिंबोरी आहे मोठी. ती बघा कशी तो काढणार आहे. मंगेश पाटीलला भेटलेली आहे चिंबोरी. ही बघू शकता. दाखव. भेटली, काढली काढली बघा. चिंबोरी भेटलेली आहे. किती मोठी आहे दाखव. एवढी मोठी आहे. ओके, काम 25 केलास. काय अनुभव आहे काय तुझा. अनुभव हो भरपूर आहे. भरपूर चिंबोऱ्या खाल्ल्या. अशा चिंबोऱ्या पकडतोस तू. पकडतो. बघा त्यांनी चिंबोरी, मंगेश नाईक याने चिंबोरी पकडलेली आहे डगरीच्या फटीतून. तुम्हाला बोललो ना डगरी खाली चिंबोरी असतात. हे बघा डेंजर. ही बघा चिंबोरी बघा. चिंबोरी डगरीच्या फटीत भेटलेली आहे. साप बघा, साप. तर भरपूर अशा चिंबोऱ्या भेटलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता किती मोठ्या मोठ्या आहेत बघा. किती चिंबोऱ्या भेटलेल्या आहेत. काम 25 झालेलं आहे आमचा. नाईटच्या चिंबोऱ्यांची जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. आणि शेअर पण करा त्याच्यासोबत आवडल्यास नक्की. चला तर मित्रांनो आता आम्ही चाललो घरी. भरपूर अशा चिंबोऱ्या आम्हाला भेटलेल्या आहेत. परतीचा प्रवास चालू होतो. तर मित्रांनो या नाईट चिंबोऱ्यांचा तुम्हाला व्हिडिओ आवडली असली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर चला भेटू एक नवीन व्हिडिओसोबत. चला रात्रीचा थरार तुम्ही बघू शकता कसा आहे तो.